मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला डेली रुटीन किंवा मी कुठे जाते, काय करते ते सर्व सांगणार आहे. पण डेली रुटीन करायला मला जमत नाही आहे, कारण की माझं लहान बाळ असल्यामुळं मला जेवढं लवकर काम होईल तेवढं लवकर काम उरकता आलं पाहिजे. त्यामुळे माझी खूप घाई असते काम करताना. त्यामुळे मला डेली रुटीन जमणार नाही. आणि मी कुठे जायचं, काय करायचं, ॲक्च्युली मी कुठे जातच नाही. लहान माझं बाळ लहान आहे, त्यामुळं मला मी घरातच असते, बाहेर मी जात नाही. तर मला पण प्रश्न तोच पडला आहे की मी लॉंग व्हिडिओ काय बनवू. तर प्लीज तुम्हाला काय आयडिया असेल तर मला नक्की शेअर करा की मी कशावर म्हणजे लॉंग व्हिडिओ बनवला पाहिजे, मी काय केलं पाहिजे. कारण की विचार करून करून मी खूप आता वैतागले आहे. मला काय टॉपिक सुचत नाही आहे की मी काय करावं. तर प्लीज तुम्हाला काय आयडिया असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, ते मी करेन. आणि शॉर्ट व्हिडिओ तर होतातच आहे, बट लॉंग व्हिडिओ करणे पण गरजेचं आहे. आणि त्यामुळं मला प्लीज खरंच तुमच्याकडे कोणती छान आयडिया असेल ना तर तुम्ही मला शेअर करा आणि मला सुचवा की मी हे केलं पाहिजे करून. ते मी नक्की करणार. आणि असं बोलता येत नाही जास्त की काय बोलायचं काय सुचत नाही. त्यामुळे मी जास्त असं ब्लॉग वगैरे बनवत नाही, कारण की असं आधी खूप विचार येतो की आपण हे बोलूया, आपण ते बोलूया, पण ॲक्च्युली ते बोलायच्या टायमालाच सुचत नाही की आपण काय बोलावं ते. तर आणि देवांश पण गावी गेला आहे, देवांचे पप्पा पण गावी गेले ते. तर मी आणि जानकीच आहे इकडे. मी आता मम्मीकडे आले आहे. त्यामुळे म्हणलं विचार करते की काय करावं, काय समजत नाही. देवांशी गेल्यामुळं तर खरंच मला करमतच नाही, कारण मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मला एक दिवसही अशी सोडून राहिलेली नाही. हे फर्स्ट टाईम आहे की मी राहिली आहे. खरंच खूप आठवण येते मला देवांची. बघू आता येईल तो मंडेपर्यंत. अजून पण खूप काही शेअर करायचं आहे, पण सांगू कसं काय मला खरंच विचार पडत आहे. खरंच म्हणजे लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम असतात, पण कोणासोबत शेअर करायचं, कोणाला सांगायचं, कोण आपल्याला सपोर्ट करणार, कोण इग्नोर करणार, काही सुचत नाही. मला तर खरंच काही सुचत नाही की मी खरंच काय करावं ते. ॲक्च्युली असा प्रॉब्लेम आहे की माझं लहान बाळ असल्यामुळं मला कामाला जाता येत नाही. आणि कामाला जाणं तर हे गरजेचं आहे, कारण की एकट्याच्या जीवावर आमचं भागत नाही पहिली गोष्ट तर. आणि 2 मुलं, परत त्यांचं खाणं, म्हणजे खूप असा प्रॉब्लेम आहे. मी पण तोच विचार करते की जॉबला जाऊ की नको जाऊ, काय करू. नाही गेलं तर एकट्याच्या जीवावर तो बिचारा तरी काय करणार. करून करून तो किती करणार. आणि आजच्या ह्याच्यामध्ये जॉब पण भेटत नाही चांगला. 10-15 हजारमध्ये काय होणार आहे. आणि शिवाय घर स्वतःचं असेल तर माणूस काही आणून खातं, पण जर घर रेंटने असेल तर रेंट भरणं आपल्याला गरजेचंच आहे. त्यासाठी कामाला जाणं तर गरजेचंच आहे. त्यामुळं खरंच खूप असं टेन्शन आलेलं आहे. काय करावं सुचत नाही. तो विचार केला होता की आपण यूट्यूब चालू करावं, यूट्यूबवर काहीतरी होईल. पण आता यूट्यूबवरही काय होईल असं मला तरी वाटत नाही आहे. आणि जेवढा रिस्पॉन्स यायला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मला भेटत नाही आहे. आणि त्यामुळं मला असं पण वाटते की आता जर मी जॉबला जायला लागले तर यूट्यूब वगैरे सगळं माझं बंद होणार. कारण की घरातलं करायचं, बाहेरचं करायचं, बाळांचं करायचं, हे हे पॉसिबल नाही होणार मला. त्यानंतर मग यूट्यूब हे मला बंदच करावं लागणार आहे.
तर बघू आता 1 तारखेपर्यंत काय होते. तर देवांश गावी राहिला तर मला कामाला जाणं गरजेचंच आहे, कारण की हिला बघून आम्ही दोघं कसंही काम करू शकतो. आणि त्यानंतर मग यूट्यूब सोडावंच लागणार मला. असं होऊ नाही पण काय करणार, मला तसं रिस्पॉन्स पाहिजे तसं भेटत नाही आहे. लाँग व्हिडिओ काय करावं हे मला सुचत नाही आहे. आणि शॉर्ट व्हिडिओ बनवून तर मिलियनमध्ये कधी होणार, काय होणार हे समजत नाही. तसं व्ह्यूज वगैरे आता चांगले यायला लागले ते, पण लाँग व्हिडिओजचं मला काय सुचत नाही. आणि कसं एवढं सगळं प्रॉब्लेम असल्यामुळं काय करायचं ना मला ते सुचत नाही आहे खरंच. मी रिक्वेस्ट करते खरंच, जर तुम्हाला काय आयडिया असेल की मी लाँग व्हिडिओ काहीतरी करावं जेणेकरून काय होईल. मला कामाला मी यूट्यूब यासाठी ओपन केलं की चला बाबा, घरात बसल्या बसल्या आपल्या नाही कामाला जाते तर आपण यूट्यूबवर तरी काहीतरी करावं म्हणून. पण लाँग व्हिडिओचं सुचत नाही की काय करायचं. त्यामुळं असं वाटतं की नको, जाऊन दे, कशाला करायचं आपल्याला, नाही आपल्याकडून होणार काय. बघू आता काय होते काय नाही. तर प्लीज तुम्हाला काय आयडिया असेल तर मला खरंच नक्की शेअर करा. नाही तर खरंच मला यूट्यूब बंद करायची वेळ येणार आहे, कारण की शॉर्ट व्हिडिओ बनवून बनवून मी किती बनवणार, किती दिवस असं चालू राहणार ते समजत नाही. आणि घर बसून तर आम्हाला कोणी देणार नाही. लोक काय फक्त नावं ठेवायला आहेत, ही अशी करते, ही तशी करते, ही घरात बसून असते. अरे पण घरात बसून असते मी, काय करते? घरातले कामं तर बाहेरचं येऊन करत नाही. माझ्या बाळांना काय दुसरं कोण सांभाळत नाही, मीच करते. मग हे लोकांना फक्त काय आहे, स्वतःच्या घरात काय चाललं याच्यापेक्षा दुसऱ्यांच्या घरात काय चाललं नाही हे बघायला जास्त इंटरेस्ट येतो. त्यामुळे बघा तुम्ही, जेवढे व्हिडिओज आता म्हणजे व्हायरल झाले ते म्हणजे कोणाचे भांडणं चालले, ते कोणाच्या नवरा बायकोचं जमत नाही, कोणाचं काय तर कोणाचं काय, हे बघायला लोकांना जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे ते पुढे गेलेत. आता आमचं तर असं काय होत नाही की मी ते दाखवायला पाहिजे की आमचे भांडणं होतात किंवा काय होतात, असं काय होत नाही. मग त्यामुळं आम्ही कसं जरा मागेच म्हणायचं. आणि काय प्रॉब्लेम असतात, लोक लोक फक्त बोलायला येतात, आपलं घर चालवायला येत नाही. त्यामुळे लोकांचा हा विषय मी डोक्यातून काढून टाकलेला आहे की आता मी इंदुरकर महाराज यांचे व्हिडिओ बनवते. तर ठेवत असतील काही लोक मला नावही ठेवत असतील, बोलत असतील, माझ्या नवऱ्याला पण बोलत असतील तुझी बायको काय करते, तिला समजत नाही का, असं तसं. तर मला तर सांगत नाही ते काय बोलतात ते, पण ठीक आहे, बोलणाऱ्याने बोला, मला काही फरक पडत नाही. कारण की मला माहिती मी काय करते, माझ्या नवऱ्याला पण माहिती मी माझी मर्यादा ओलांडत नाही आहे. हेच माझ्या नवऱ्यासाठी म्हणजे नाही का चांगलं आहे ते. काय काय असे काय वेगळेच प्रकार करून किंवा काय असे पुढे गेले, ते काहीतरी करूनच गेले. ते मला तसं जायचं नाही. मला इमानदारीमध्ये आणि असं लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोचवता येईल ह्या प्रकारेच मला व्हिडिओ बनवायचे आहेत. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्हाला काय आयडिया असेल तर मला नक्की शेअर करा. मी त्यावर नक्की म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. जास्त 3-4 मिनटाचा असेल तरीसुद्धा मला चालेल. मी एवढं प्ले स्टोअरवर एवढे खूप म्हणजे खूप जास्त व्हिडिओ शोधले की चला हे नाही ते हे टाकूया, हे नाही ते हे टाकूया, पण नाही, ते कॉपीराईट येऊन मी सर्व डिलीट करून टाकला. तर माझं डोकंच बंद झालं की मी आता कशावर व्हिडिओ बनवू, काय करू. डेली रुटीन तर मला जमणार नाही, बाहेर तर मी जात नाही. मग रोज परत दाखवायचं तरी काय, खरंच अक्कलच बंद झालेली. आणि रेसिपीचं म्हणलात तरी पण बाळ झोपले तोपर्यंत मला स्वयंपाक उरकून घ्यावा लागतो,
कारण ती उठली की मला काय करून देत नाही, तर अशा गडबडीत मला व्हिडिओ पण शूट करता येणार नाही. त्यामुळं प्लीज मला काय असेल आयडियाज तुमच्याकडे तर मला सांगा, मी ते करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि चला लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तापुरतं एवढंच, बाय.